आज भगवानगडचा नारळी सप्ताह सुरू झालाय आणि तोही बडेवाडीला. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता आम्ही कुठं आणि कशासाठी चाललोय हे तुम्हाला आमचे रामदास महाराज सांगतील. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण चाललेलो आहे सद्गुरू संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला 92वा नारळी सप्ताह, त्या नामसप्ताहाच्या पुष्पवृष्टीसाठी म्हणजेच प्रारंभासाठी चाललेलो आहे. आणि बडेवाडीचे ग्रामस्थ बाबांना भगवानगडावर नेण्यासाठी रॅली आणली, त्यांना खूप दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता समोर एवढ्या मोठ्या बाईक आहेत आणि प्रत्येक बाईकला आपल्या भगवान बाबांचा फोटो असलेला भगवा झेंडा लागलेला आहे. हे बघा मित्रांनो, आमच्या पाठीमागे एवढ्या गाड्या येतात आणि बाबांची ती मधली इसूझू गाडी आहे. नाही आज चैत्र शुद्ध त्रयोदशी म्हणजेच 1934 साली सद्गुरू संत भगवान बाबांनी नारायणगडावरती असताना पहिला नारळी सप्ताह पखालडो या ठिकाणी आजच्या तिथीला म्हणजेच चैत्र शुद्ध त्रयोदशीला या नारळी सप्ताहाची मुहूर्तमेढ रुळली. नारळी सप्ताह ही संकल्पना सर्वप्रथम भगवान बाबांनी मांडलेली आहे आणि सगळ्यात पहिला नारळी सप्ताह हा सद्गुरू संत भगवान बाबांनी सुरू केला. आज आपण जात आहोत सद्गुरू संत भगवान बाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाचा या वर्षीचा 92वा नारळी सप्ताह मौजे बडेवाडी या ठिकाणी होत आहे. या सप्ताहासाठी आपण जात आहोत. ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहत होतो असा आपला नारळी सप्ताह आज सुरू होतोय. त्याच्यामुळं आज काय काय घटना घडणार आहेत, नेमकं काय काय होतंय, आज फुलं पाडल्यानंतर कोणाचं कीर्तन आहे, सगळं या व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे. युट्यूबच्या या आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता तुम्ही. याच्यावर पूर्ण डिटेल माहिती पडणार आहे, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. हो, पण तुम्ही कोणत्या पोलिसांची गाडी आहे ही? तर मी लक्ष दिलं नाही. PSI सुसेन केकन सरांची गाडी. हा का? चला आपण त्यांचं व्हिडिओ मध्ये नाव घेऊ. मस्त PSI सरांची गाडी आणली चक्क आम्ही आज. एवढी मेहनत करून गाडी गार करतो. तर आता इथं पुढे डीजे लावलेला आहे आणि गावकरी सुद्धा थांबलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही इथंच थांबलो. ड्रोन वगैरे पण आणलेले आहेत आम्ही. आणि आमचे दिनभाऊ जे की गिंबल घेऊन फिरून राहिले व्हिडिओ काढायला. चक्क या गावातले मला एवढे लोक भेटतायत सध्याला. प्रत्येक गाडीतला कोणी जय जय हरी महाराज, जय हरी महाराज. बघा मित्रांनो, इकडे लाईन सुरू आहे. पुढे बाबाची गाडी आहे, हे आमचे महेंद्र महाराज. पाठीमाग लय मोठ्या गाड्या आहे आणि हे आमचे रामभाऊ आहे ना, इथं मध्ये गाडी घालाय बघायला. पण काय आमचा नीट बस लागा नाही कावाचा माणूस. काय आता दाबलीच गाडी पलीकडे माणसाला. रथ सुद्धा आलेला आहे बाबांच्या स्वागतासाठी, गावकऱ्यांना आणलेला आहे. ही समोरची बाबांची गाडी आहे. आता आम्ही रथापाशी येत, बाबांना गावकरी आता रथात बसवणार आहे थोडं पुढे गेल्यानंतर. फायनली आम्ही बडेवाडी मध्ये पोहोचलेलो आहे. 30-35 घराचीच वाडी आहे, पण एवढा मोठा भगवानगडात नारळी सप्ताह ठेवलेला आहे. आता नियोजन यांचं कसं होतंय आता बघूत आपण पुढे व्हिडिओ मध्ये. आपले सानप सर सुद्धा आलेले आहेत बरं नारळी सप्त्यासाठी. आणि रथमध्ये आपले बाबा तर आहेतच, त्यांच्यासोबत येळीचे महंत रामगिरी महाराज आणि प्रकाश महाराज साठी सुद्धा आहेत. एवढी गर्दी आहे ना, तिथं जाता सुद्धा येत नाही नीट नाटक. फायनली बडेवाडी मध्ये पोहोचलेलो. एवढी गर्दी आहे सगळीकडे आणि गावातल्या महिला सुद्धा कलश वगैरे घेऊन दिंडीचं स्वागत करायला आल्या होत्या. सगळी रॅली आता इकडे सभा मंडपाकडे येते. डीजे बघू शकता इथून एंटर झालाय. बाबांचा हा 92वा नारळी सप्ताह आहे. आता आम्ही सभा मंडपाकडे चाललेलो आहे. रामभाऊ आपलं धोतर नीट करतायत. समोर खूप असा भव्य दिव्य खूप मोठा मंडप आहे आणि या साईडला ओपन कीर्तन होणार आहे. इथं सुंदर असे भाऊबाबांचे फोटो ठेवलेले आहेत, मस्त सजवलेले आहे सगळीकडेच. म्हणजे एवढे सर्व लोक येत आहेत इथं, सगळे पहिलं दर्शन घेतील. जय हरी. बाबा तर आलेत, पण बाबांसोबत एवढी गर्दी आहे ना, ती गर्दी बघून टेन्शन मला आलंय. बाबा आल्यानंतर तिथे प्रकाश महाराज बसले होते. बाबा म्हणले तिकडे उठून खुर्चीवर बसा तुम्ही. आता इथं सगळं काम सुरू होतं, कोणी पकवाज लावत होतं, सगळेजण आपापल्या गडबडीत होते. बाबांना पण थोडेसे 2-4 शब्द बोलले लोकांना. त्याच्यानंतर आमच्या स्वामीजींना पूजा केली. बरं, आता सप्त्याला तर प्रारंभ झालाय, फुलं पण पडलेत. पण तुम्हाला आपल्या असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.